तो दोस्त आता मी पोहोचलो सौसरले श्री नर्सिंग नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आजच्या व्लॉगमध्ये दोस्त. आणि आज मी चाललो आहे कुठं बाहेरगावी. तर आज सकाळची ट्रेन आहे, 9 वाजता ट्रेन येते माझी बेडी स्टेशनवर. म्हणून आज लवकर चाललो आहे, ट्रेन पकड लागेल का नाही म्हणून याने ना. थंडी सकाळ सकाळ थंडी बी खूप लागते. तर एक पॉली रस्ता आहे स्टेशनवर झाले मग गावातून याने म्हणून एक पॉली चाललं. सपाट्याने चालणं होते, रेल्वेच्या काढून चालतो म्हणलं का नाही तर चालणार ना पटोपट म्हणून काही एक पॉली घ्या लागते. सपाटून पाय फेकणं होते. आणि आमची ट्रेन आहे म्हणजे टायमिंग दिली आहे ट्रेनची 9 वाजताची. आणि स्टेशनवर मला माहिती किती वाजता ट्रेन येणार आहे, अर्धा घंटा लेट म्हणजे 9:30 वाजता. हे बी इथून बेड स्टेशनवरून गेली लोधीघाट थांबते, ती कोणी पण रिवा एक्सप्रेस येते का कोणती तरी येते ते जर थांबते ते गेली का मग ते निघते. असा कोण टाईम लागते. जशी 9-9:30 वाजताची ट्रेन आहे तर 11 वाजता पोहोचून सावनेरात. 10-11 वाजता पोहोचून सावनेरात असं आहे. हे दोस्त ट्रॅक्टरवाल्याची चाकोली होई आहे, तर ह्या चाकोलीने चाललो आहे आम्ही. ह्या चाकोलीने सपाट्याने चालणं होते. वरतून जातो म्हटलं की तर सपाट्याने चालणं होतं म्हणून सनी चाललो आहे सपाट्यानं. सकाळ सकाळीच बसते इतका पडते पराठीवर, तरी बाया जाते 7 वाजता कापूस चाले. मतलब 9 वाजेपर्यंत जो कापूसही ओला राहते आणि यशनीवाली ओली होऊन जाते. तो दोस्त फायनली पोहोचलो मी स्टेशनवर. तर आता तिकीट वगैरे काढतो आता. आणि ते एक मंदिर आहे देवीचं. आणि वडझाड पाहून घ्या किती पुराण आहे, अंदाज लावून घ्या तुम्ही किती पुराण असेल. तर पकडला म्हणजे चार्जिंग होती 10 भरून. श्री नर्सिंग होम. श्री नर्सिंग तो दोस्त मगाने मी पोहोचलो मी सावनेरले. ट्रेननं सीधा सावनेरले आलो आणि दुसऱ्याने डायरेक्ट दवाखान्याला बसतो. दवाखाना काही मला मालूम नव्हता, तनुश्री नर्सिंग होम. मग सर्च केलं तर भेटलं दवाखाना आणि दवाखान्यात इलाज केला दोस्त. आता आहे मी फार्मसीमध्ये. तो दोस्त आता मी पोहोचलो सौसरले. कमांडरनं 50-50 रुपये तिकीट घेतली, म्हणजे असे 100 रुपये घेतले. 2 घंट्याचे आमचे 1500 रुपये खर्च होऊन गेले दोस्त दवाखान्याच्या चक्करमध्ये. मागं बी 2000 रुपये खर्च झाले आणि ह्यावेळेस 1500 म्हणजे 3500 रुपये असेच चालले गेले आणि कमाई काहीच नाही. तो दोस्त आता मी पोहोचलो बेडेले. सौसरून मी लिफ्ट घेऊन सनी बेडेले पोहोचलो. आता इथून सनी लिफ्ट नाही भेटून आली मला. थांबलो आहे या ठिकाणी मी. तो दोस्त आता मी पदल आलो. ह्या जे मंदिर आहे का नाही विठ्ठलाचं, ते एक वावर आहे त्याच्या पुढं आलो मी पदल. पण इथंपर्यंत पदल आल्याच्या बाद बी गाडी नाही भेटली दोस्त. कधी कधी असे दिवस जाते का भेटती नाही आणि लवकर भेटून जाते कधी कधी. मग घरी गाडी राहून मग घरची गाडी गेली सौसरले. आता कवा येतून कवा नाही दोस्त. दादा दोस्त फायनली मला लिफ्ट भेटली. एक सोबती भेटला आणि अजून एक काकाची भेटले रंगारचे. तर एकटा आलो गाडीवर, एक जण. आता फायनली गावात पोहोचलो. तर दोस्त आता टाईम उंडायला आहे 2 वाजून आले. 12 वाजता मी पोचून गेलो होतो तिथं सौसरात. आणि घरी यायला 2 घंटे लागले. लिफ्ट नाही भेटले लवकर. तर सौसून लिफ्ट पाहिजे बेडीत अडकलो. बेडून लिफ्ट पदर आलो पुल्यापर्यंत. तिथून लिफ्ट पकडली तर खेडीत पोहोचलो. असं झालं आमच्या आज. म्हणजे एक यात्रा झाली आमची वाली, तीर्थयात्रा दवाखान्याची आहे ना. दवाखान्याची तीर्थयात्रा झाली आज आमची. तो दोस्तो फायनली मी घरी पोहोचलो म्हणजे पोहोचलो. आता लय तकलीफ झाली तिकून यायचं ती. इकून तर मी पदर गेलो स्टेशनवरून बसून ट्रेनने गेलो, दवाखान्यात वगैरे गेला. तिथून कमांडरनं आलो. पण सौसून लिफ्ट भेटतेच ना लवकर. तिथून भेटली तर भेटीतून नाही भेटे.
मग आम्ही पैदल 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 आलो कुठं भट्टीच्या पुढं एक पुलिया आहे घर आहे तिथंपर्यंत आलो पैदल पैदल आणि मग तिथून सैनी भेटली लिपटॉप. तो दोस्त आता अंगपा धुतलं का नाही आता बरं वाटणार ना चिडचिड लागे काऊन तर पता नाही. तर आता अंगपा धुवून तर झालं मला पेट पूजा जरुरी आहे. तर मग केला चिवडा कच्चा चिवडा माझा फेवरेट आहे कच्चा चिवडा. आणि याच्यातून पण कशी आवाज येते तेलाची ऐकून घ्या. येऊन राहिली का आवाज आता हे धीरे 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 मोरून राहिले का म्हणून सांगितले. हा दोस्त पाहून घ्या तोंडाला पाणी सुटलं मावल्या. हां 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 एक नंबर. एक नंबर बनले गाईस. तो मी कधी गाडीले पांघरून घालून देताना पाहिलं का बघितलं का. आज आमच्या गाडीला शिव लागून राहिला म्हणून त्याने पांघरून घालून दिला. आज तर तेवढी थंडी नाही आहे म्हणा पण तरी आम्ही 2 उकंडे खाली करून टाकले नुसतं पेटू. भाजीपाला आणला का काही आज गुरुवार होता ना जलेबी बाई